आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आपण मागच्या भागात असं बघितलं की अथर्व आणि मीरा अथर्वचा मित्र आशिषकडे राधाचं लहानपणीचं स्केच काढून घ्यायला आले असतात. तेव्हा तो स्केच काढून दिल्यावर मीरा बोलते की ही तर माझी राधाताईच आहे. तेव्हा अथर्व बोलतो की गुड जॉब आशिष, आता हीच मुलगी 20-22ची झाल्यावर कशी दिसणार याचं स्केच काढू शकतोस. तेव्हा तो बोलतो की ठीक आहे मी करतो ट्राय, तुम्ही बसा. इकडे वेदा अथर्व आणि मीराला फोन लावत असते आणि बोलते की काय आहे यार, आईबाबांचा फोन का लागत नाही. तेव्हा अनन्या तिच्याजवळ जाते आणि दादासाहेब पण बोलतात की वेदा तू आईबाबांना फोन का लावतेस. तर तिथे मंजिरी येते आणि बोलते आता ही वेदा नाटक करेल, आता अथर्व येण्याच्या आधी हिचा रुसवा घालवला पाहिजे. तेव्हा मंजिरी मुद्दाम वेदाजवळ जाते. तेव्हा वेदाला हात लावणार तर वेदा बाजूला होते. तेव्हा मंजिरी बोलते अनन्या तुला माहिती का वेदा तिच्या आजीवर रुसली आहे. वेदा आता आजीने काय केल्यावर तुझा रुसवा जाईल, तुला सॉरी म्हणायचं आहे का. तेव्हा मंजिरी कान पकडून उभी राहते आणि बोलते सॉरी बाळा, तू जिथे उभी होतीस ना तिथे खूप घाण होती, तिथे विंचू साप वगैरे काही येऊ शकते. तेव्हा वेदा बोलते माझा हात अजून पण दुखतोय. तेव्हा मंजिरी बोलते मी काय केलं म्हणजे तुझा रुसवा जाईल, मी सॉरी म्हटलं आहे ना. तेव्हा वेदा बोलते की आमच्या स्कूलमध्ये ना कोणी काही केलं ना तर त्याला उठबट काढायची पनिशमेंट भेटते. इकडे आशिष स्केच काढत असतो. तेव्हा मीरा मनाशी बोलत असते अंबिकाताई माझी खूप इच्छा आहे हो की हे स्केच मायाचं नसावं, माया माझी बहीण मी स्वीकारूच शकत नाही अशी मीरा बोलते. तेव्हा देवी आईची त्या आजी असतात ना त्या आशीर्वाद देतात. इकडे मंजिरी बोलते ही मूर्ख मुलगी मला आता उठबशा काढायला लावणार. तेव्हा दादासाहेब बोलतात की काढ मंजिरी उठबशा, आता नातीसाठी तुला काही करावं लागेल आणि तू चिरतरुण आहे त्यामुळे तू काढू शकते हे. तेव्हा मंजिरी कान पकडते आणि उठबशा काढायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात मी म्हटलं ना मंजिरी की तू चिरतरुण आहे, तुला हे सहज जमेल म्हणून. तेवढ्यात तिथे आत्याबाई येते आणि मंजिरीकडे बघून जोरात हसायला लागते. हे बघून दादासाहेब पण हसत असतात. अनन्याला पण हसायला येतं, वेदालाही हसायला येतं. तेव्हा मंजिरी बोलते आता तरी माफ केलं ना परिराणीने माझ्या. तेव्हा वेदा आजीला मिठी मारते आणि बोलते हो. इकडे आशिष मायाचा मोबाईलमध्ये फोटो बघून स्केच काढत असतो. इकडे आत्या आणि माया हसत असतात. तेव्हा माया बोलते की कशा दिसत असतील मंजिरी मॅडम उठबशा काढताना. तेव्हा आत्या बोलतात की कॉमेडी दिसत होतात एकदम शाळेत असल्यासारखं. तेव्हा माया बोलते आत्या पण तुमचं चुकलं, तुम्ही अशा मोमेंट्सला मला का नाही बोलवत, मी पण एन्जॉय केला असता ना. पण नर्मदा बोलते राहून राहून वाटलं होतं व्हिडिओ शूट करता आला केलं तरी असतं म्हणजे ते बघता बघता हसता आलं असतं ना. तेवढ्यात मंजिरी आवाज येते नर्मदा. तेवढ्यात माया पटकन सावरते आत्या एवढी काय ती रील फनी होती, मला आता हसायलाच आलं. तेव्हा नर्मदाही बोलते हो ना खूपच हसायला आलं. तेवढ्यात माया तिथे येते. तेवढ्यात मंजिरी तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते कुठलं रील मलाही बघायचे. तेव्हा माया बोलते आत्यांच्या फोनमध्ये येतं. तेव्हा आत्या बोलते हो हो आणि फोन बघणार. तेव्हा बोलते ते स्वाईप झालं ना गेलं ते रील. तेव्हा मंजिरी बोलते अय्या मला तर हसायचं होतं, मला आता एक काम कर नर्मदा तू उठबशा काढ. तेव्हा नर्मदा बोलते हो आणि आश्चर्यचकित होऊन बघायला लागते. तेव्हा नर्मदा बोलते मी वहिनी तुला माहिती आहे माझ्या पायांचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे मग आपण एक गेम खेळूया. तेव्हा मंजिरी 2 पातेले घेऊन येते. एक पातेलं नर्मदाकडे देते आणि एक मायाकडे देते आणि बोलते की हे पातेलं घ्या, हे आपण आपल्या डोक्यावर ठेवायचं, ज्याच्या पातीला आधी खाली पडेल तो हरला. तेव्हा नर्मदा बोलते हो हो किती सोपं आहे. तेव्हा मंजिरी बोलते त्या ट्विस्ट आहे ना, त्या ट्विस्ट असा आहे की ज्याचं पातीलं आधी खाली पडेल त्याला दुसऱ्याने कानाखाली मारायची. तेव्हा मंजिरी पातेलं देते. दोघी जणी आपल्या डोक्यावर पातेलं ठेवतात आणि काही वेळातच मायाचं पातेलं खाली पडतं. पडलं माया तिला खुणवते. तेव्हा मंजिरीला हसायला येतं. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा चल तिच्या कानाखाली मार. तेव्हा माया बोलते मॅडम नको ना प्लीज. तेव्हा मंजिरी बोलते पण मला तर हसायचं आहे ना. तेव्हा नर्मदा हळूच तिच्या गालाला हात लावते. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा तुला कानाखाली मारता येत नाही आणि तिला कानाखाली मारायचं दाखवणार. तेवढं नर्मदा बोलते नाही नाही नको नको प्लीज आणि मायाला ती सॉरी बोलते आणि मायाच्या कानाखाली जोरात वाजवते. मंजिरी खूप असते आणि बोलते आता दुसरी टर्न. पुन्हा त्या दोघी पातेलं ठेवतात. दोघींच्या डोक्यावर पातेलं ठेवल्यावर दामोदर आवाज येतो बायको कुठे. तेव्हा नर्मदा पटकन बोलते मी इथे आणि तिचं पातेलं पडतं. तेव्हा माया बोलते पडलं. तेव्हा मंजिरी बोलते माया आता तुझी टर्न. तेव्हा नर्मदा बोलते माया हळू मार ना हां. तेव्हा माया बोलते हो अगदी तुम्ही मारलं तितकं हळू आणि मायाही तिच्या कानाखाली जोरात वाजवते.
तेव्हा मंजिरी पुन्हा हसायला लागते. तेव्हा मंजिरी हसता हसता बोलते, म्हणून सांगते दुसऱ्यावर कधी हसू नये. इकडे आशिषचं चित्र पूर्ण होतं आणि तो बोलतो की झालंय चित्र काढून. तुमची ही लहान बहीण 20-22 अशीच दिसत असेल याची नक्की मला खात्री आहे. तेव्हा मीराला आनंद होतो आणि म्हणते बघू फोटो. तेव्हा आशिष फोटो दाखवतो, तो मायाचा असतो आणि ते दोघं शॉक होतात, मीरा आणि अथर्व. तेव्हा मीरा शॉक होऊन अथर्वकडे बघते आणि तिथून निघून जाते. तेव्हा अथर्वही तिथून तिच्या मागे मागे जातो. तेव्हा मंजिरी तिकडे मायाकडे जाते आणि बोलते तोंड काय पडलंय. तेव्हा माया बोलते की मॅडम तुम्ही जी शिक्षा केली ती मला अजिबात आवडली नाही. तेव्हा मंजिरी बोलते तुम्ही माझ्यावर हसलीस ते मला आवडलेले नाही. आता ते सगळं सोड, एक काम कर, अथर्व आणि मीरा कधी येतील. अथर्व आणि मीरा कधी पण येतील, त्यांच्या समोर तू माझ्या समोर राहिली की त्यांनी बघायला पाहिजे. तेवढं आनंद वेदाला तिथे घेऊन येते आणि बोलते की आई मी वेदाला ट्युशनला सोडून येते. तेव्हा दादासाहेब तिथे येतात आणि बोलतात की अथर्व आणि मीरा आली नाही का अजून. तेवढं ते दोघं येतात. तेव्हा मीरा बोलते ते बघा आले आई बाबा. आणि मीरा पटकन आणि वेदा पटकन मीराला मिठी मारते. तेव्हा मीराला मायाकडे बघून वाटत असतं की आशिष बोलतो तुमच्या या फोटोतली बहीण 20-22 वर्षाची असताना आशिष दिसत असेल. तेव्हा मंजिरी मुद्दाम बोलते अथर्व ज्या कामासाठी गेला होता ते काम पूर्ण झालं. तेव्हा मीरा इकडे तिकडे बघते आणि निघून जायला लागते. तेव्हा अथर्व तिला मीराकडे जातो आणि बोलतो मीरा थांब. तेव्हा अथर्व बोलतो आता असं वागू नाही चालणार, खरं काय ते सर्वांना सांगावंच लागेल. तेव्हा घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमा होतात. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व अरे काय झाले जरा सांगा तरी. तेव्हा दादासाहेब पण बोलतात बाळा सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते की मला आलंय लक्षात काय झालंय ते. मीरा आणि अथर्व तुम्ही मायाला माझ्यासोबत सोडून गेला होतात आणि ती दिवसभर माझ्यासोबतच होती. मी नीट लक्ष ठेवलं होतं तिच्यावर. तेव्हा दादासाहेब बोलतात एक मिनिट या सगळ्याचा मायाशी काय संबंध. तेव्हा माया बोलते दादासाहेब मला सुद्धा काही कळतच नाही की काय चाललंय ते. म्हणजे सकाळी मीरा आली, माझ्या मानेवरचा बर्थमार्क चेक केला, पण त्यानंतर हे लोक कुठे निघून गेले, कुठे चालले मला काहीच माहीत नाही, काहीच कळत नाही मला. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते अथर्व असे किती वेळ गप्प बसून राहणार आहे तुम्ही, सांगा ना काय झालंय म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, नुसते एकमेकांकडे बघतायत, अरे उत्तर द्या की. तेव्हा मंजिरी मायाकडे बघून काहीतरी खुणवते. तेव्हा अथर्व बोलतो मीराची बहीण सापडली. तेव्हा सगळे असे दाखवतात की काही माहीतच नाही आणि शॉक झाल्यासारखे दाखवतात आणि एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मंजिरी मायाला सांगते माया मिठी मार तुझ्या बहिणीला आणि मायाला ती दुसऱ्या खोलीत घेऊन जाते आणि बोलते की अंबिका ही मीराची बहीण आहे, तिला कधीही कळता कामा नये. माया मुद्दाम घर सोडून जायचं नाटक करते. तेव्हा अथर्व मीराला विचारतो काय करायचं मीरा, मायाला जाऊ द्यायचं की थांबवायचंय. हे अनन्या पळत अथर्वला सांगायला येते. तेव्हा अथर्व मीराला विचारतो आणि अथर्व तिथून निघून जातो. मीराला कळत नसतं की काय बोलावं आणि मीरा शांतपणे स्तब्ध उभी राहते. तर बघायला मिळणार आहे की मीरा मायाला थांबवते की नाही थांबवत.